सुनेत्रा पवारांचा आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार। गटनेता निवड होताच लगोलग शपथविधीची तयारी। छगन भुजबळ यांची जय महाराष्ट्राला माहिती। महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवारच होणार राज्याचे उपमुख्यमंत्री। भल्या पहाटे सुनेत्रा पवार मुंबईमध्ये दाखल। दोन्ही मुलांसह सुनेत्रा पवार रस्तामार्गे पुण्यातून मुंबईला पोहोचल्या। आज 2 वाजता निर्णय, 5 वाजता शपथ। आज राष्ट्रवादीच्या आमदारांची विधान भवनात बैठक। विधिमंडळ नेता निवडीसाठी होणार बैठक। कुठलाही निर्णय राष्ट्रवादीच घेणार। भाजप पवार परिवाराच्या पाठीशी उभं राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राष्ट्रीय नेतृत्वाचे निर्णय पवार परिवाराशी चर्चा करूनच, सुनील तटकरे यांची जय महाराष्ट्राला माहिती। एकनाथ शिंदे गणेश नाईक यांच्यामध्ये वाद सुरूच। दोन्ही पक्षांमधील नेत्यांची टीकेची पातळी घसरली। शिवसेना भाजप नगरसेवकांची सोमवारी गटनोंदणी। मुंबईमध्ये एकच गट म्हणून नोंदणी केली जाणार। मुंबईमध्ये महापौर आणि स्थायी समिती भाजपकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये सत्ता वाटपाचं सूत्र ठरलं। शिवसेनेचा महापौर, भाजपचा उपमहापौर। ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर विराजमान होणार। रायगडमध्ये परिषद पंचायत समिती प्रचाराला सुरुवात। भाजप उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचारावर भर। उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजप एकत्र। शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार। नागपूर महापौर पदासाठी भाजपची खलबत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडकरींची घेतली भेट। सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये महापौर पदाबाबत झाली चर्चा। चंद्रपुरात काँग्रेसच्या 2 गटांमध्ये वाद। दोन्ही गटातील वाद पोहोचला गुंडगिरीपर्यंत। समृद्धी महामार्गावरती झाला राडा। उद्या मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावरती उद्या असणार मेगा ब्लॉक। बंगळुरूमध्ये पाळीव कुत्र्याचा महिलेवर हल्ला। कुत्र्यानं महिलेच्या चेहऱ्यावर, मानेवर घेतले चावे। 50हून अधिक टाके पडले। वाचवायला गेलेल्या तरुणावरही कुत्र्याचा हल्ला। तेलंगणामध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये 25 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा। सर्व विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक। मनरेगानंतर ITIची हत्या करणार का? आर्थिक सर्वेक्षणातून मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारला खडा सवाल। आरकॉमचे माजी अध्यक्ष अटकेमध्ये। पुनीत गर्ग यांच्यावरती 40,000 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीची कारवाई। कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष CJ रॉय यांची आत्महत्या। आयकर विभागाचे अधिकारी कार्यालयात असताना स्वतःवर झाडून घेतली गोळी। अमेरिकन डॉलरचं वर्चस्व कमी करण्यासाठी ब्रिक्स देशांचे प्रयत्न। भारत, चीन आणि रशियाची नवी पेमेंट प्रणाली विकसित। एप्स्टाईन फाईलच्या आणखी 30 लाख नोंदी प्रसिद्ध। तर अमेरिकेच्या विधी विभागाकडून नोंदी घोषित। फाईल्समध्ये प्रभावशाली व्यक्तींचे संबंध असल्याचंही आलं समोर। हरमन लढली पण सामना मात्र निसटला। गुजरातचा मुंबईवर थरारक विजय आणि प्लेऑफमध्ये धडक। आज टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये 5वा आणि शेवटचा T20 सामना खेळणार। टीम इंडिया 4-1 मालिका विजयाचा करणार प्रयत्न।